होतं. पण सर्वात महत्त्वाचं माझं व्यायामावर विश्वास बसण्याचं कारण माझी बहीण. माझ्या बहिणीला मी म्हणजे लहानपणापासून बघितलेलं आहे. तिला मायग्रेनचा प्रचंड त्रास. आज ती वय वर्ष 35ची आहे. ती इथे येऊन शकली कारण ती डोंबिवलीला राहते. तर तिला इतका प्रचंड मायग्रेनचा त्रास होता की दोऱ्याला आपण कपडे वाळवायची चिमटी असतात की नाही, ती चिमटी इथे लावायची अक्षरशः. त्यानंतर इतकं जोरात रडायची की दादा माझ्या डॉक्टर पाय घेऊन उभा राहा, म्हणजे प्रचंड त्रास. पण मायग्रेनच्या गोळ्यासाठी मॅडमनी सजेस्ट केलं आणि दिवाळीमध्ये ती संभाजीनगरला आलेली असताना, आता संभाजीनगरची थंडी आणि डोंबिवलीचं दमट वातावरण याच्यात फरक आहे. तिकडे असताना तिला त्रास होत नव्हता, पण इकडे आली की तिची दिवाळी राहण्यात जायची. पण ह्या दिवाळीला तिने सगळ्या प्रकारचं अन्नपदार्थ सेवन केलं आणि तिला पथ्य इतकी सांगितलं जायची की ती फक्त पाण्याचं पाणीच प्यायची. पण ह्या गोळ्या घेतल्यानंतर तिने सर्व प्रकारचं जेवण सुद्धा केलं. आणि ॲलोपॅथिकचं असं होतं की डॉक्टरने तिला सांगितलं होतं की तुम्हाला आता मला गोळी देता येणार नाही, कारण की माझी लिमिट संपली. आता तुम्हाला इतक्या पेन किलर हाय पेन किलर दिले त्या पण घेऊन तुम्ही बरे राहत नाही, आता मी गोळी देऊ शकत नाही. आणि त्याच वेळेस कदाचित भगवंताने ऐकलं असेल, मॅडम कॉन्टॅक्टमध्ये आल्या, तिला त्या गोळ्या दिल्या. ती आता फक्त तुमच्या गोळ्या घेते, बाकी सर्व गोळ्या बंद झालेल्या आहेत आणि ती पूर्ण होते. तसंच माझे आईवडील सुद्धा आलेले आहेत, त्यांना सुद्धा मणक्याचा त्रास. ते पण आता जनरेशन गॅप असतो, ते म्हणे मी घेणार नाही, पण त्यांना विनंती केली घेऊन घ्या आता. त्यांना